सारखं मंत्रिपद बदलत असल्यानं गिरीश महाजन हे नाराज असल्याची चर्चा आता समोर येते। फडणवीस आणि गडकरींसमोर त्यांनी ही नाराजी उघडपणे जाहीर करून दाखवली। 6 महिन्यात खातेबदल होतो, काम करणार कसं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। कायम पर्यटन मंत्री ठेवण्याचं फडणवीसांनी मात्र या दरम्यान आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे मंत्री गिरीश महाजन हे नाराज असल्याची चर्चा आहे। त्याबाबतची नाराजी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि गडकरींसमोर ही बोलून दाखवली आहे। 6 महिन्यात खातेबदल होतो, काम करणार कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मात्र आता कायम पर्यटन मंत्री ठेवण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं। माझ्याकडे 7-8 महिन्यामध्ये आपल्याला माहिती देवेंद्रजी माझ्याकडे आता 3 सेक्रेटरी बदललेले आहेत। त्यामुळे भाऊ कसं करावं काम ते मला समजत नाही कधी कधी। आणि मंत्री आता हा 3रा झालेला आहे मला वाटतं 3 वर्षामध्ये। त्यामुळे अडचणी भरपूर आहेत। त्यामुळे आता माझ्याकडे जर अजून 7-8 महिने जरी खातं ठेवलं तर मला काहीतरी या ठिकाणी करता येईल मला असं वाटतंय। आणि आमच्याकडे खाते आमचे मित्र वाढले, पार्टनर वाढले की आमचे खाते बदलतात, त्यांच्या डिमांडप्रमाणे मग खाते बदलतात। त्यामुळे जरा ती मोठी आमची अडचण झालेली आहे। आणि गिरीश भाऊ तुम्ही चिंता करू नका, निश्चितपणे पुढच्या काळामध्ये नितीनजी खानदेशात येऊन देखील एखादा कार्यक्रम करतील, तुमच्याही ते इन्व्हेस्टमेंट आपण आणू। आणि तुम्ही जे सांगितलं पर्यटन मंत्र्याचं पर्यटन रोका, तर तेही आम्ही आता रोखलेलं आहे। त्यामुळे आता तुम्हीच परमनंट पर्यटन मंत्री आहे। त्यामुळे तुम्ही विदर्भात, महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात जिथे तुम्हाला आवश्यक वाटतं त्या ठिकाणी पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने ज्या काही पॉलिसीज तयार करायच्या त्या करा। आम्ही पूर्ण त्याला पाठिंबा देऊ। आमच्याकडे नितीनजींनी मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या संदर्भातल्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सरकार म्हणून तुमचा जो काही सहभाग आहे तो जरूर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी द्याल, हा विश्वास मी व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।